तर हं. नक्की कर्ण पिशाचिनी हा काय प्रकार आहे? आणि त्या काय प्रकारची सिद्धी नक्की ती आहे आणि काय विषय असतो नक्की तो थोडं समजून सांगा? मी आत्ता दावा करतो, भारतात कुणाकडेही कर्णपिशाचिनी नसल्याच जमा आहे. बरं, कर्णपिशाचिनी म्हणजे काय असतं, की एखाद्या पिशाच्य योनीतल्या स्त्री पात्राला आपण सिद्ध करून म्हणजे अंघोळ करायची नाही, स्वतःचं मलमूत्र पण खावं लागतं, इतरांशी संपर्क ठेवायचा नाही. बरं, विशेष शरीर संबंध त्याच व्यक्तीशी आल्यामुळे अगोदर तर आपली बायको असेल तिला ती खतम करते, आई म्हटलं तर आईला खतम करते. मुळात ती तुम्हाला घरी थांबूच देत नाही. म्हणजे ती साधना अघोर मार्गातली आहे मुळात. आणि कर्णपिशाचिनी सिद्ध झाली तर समोर त्याच्याकडे प्रश्न विचारायला लोकांची गर्दी व्हायची, की आयुष्य माझी पैसे कुठे ठेवले गेले? माझा दुश्मन कोण? माझ्याकडे होईल का नाही? परफेक्ट सांगायचा तो. पण मी गेल्यानंतर रडायचा तो. आयुष्यभर. म्हणत होता, "सोडव याच्यातून." पण माझा नाईलाज हो. तर त्याच्यातून एकच झालं, की ज्यावेळेस तो मेला, तो कळाला नाही. त्याच्या अंगात किडे पडलेले होते ॲक्चुअली. त्याची बॉडी सडलेली होती. कारण 6 दिवस कळालेलं नव्हतं तो मेला असं. कारण अति दारू पिल्यामुळे. कारण ती दारू ती पिशाचिनी पीत होती. पिशाचिनी म्हणजे मांस, मदिरा सह. तुम्हाला आपल्याला जाणवताना हे कठीण जाणवतं. कुठेही वाचा आणि मी जास्त याचं प्रोत्साहन करत नाही. या मार्गाला जाऊ नका. सात्विक साधना करा त्याच्यातून. कारण हे शरीर सोडल्यानंतर आपण त्या पिशाच्याचे ज्याचा आपण वापर करतो, त्याच्या लोकात जाऊन कायमस्वरूपी म्हणा, त्याचं बंधक म्हणून राहावं लागतं. म्हणून या साधनेकडून कृपा करून अ, उत्साहाने बघू नका, पुस्तकातून वाचू नका, कोणी काही सांगितलं तर करू नका. इतकंच माझं प्रेमाने सगळ्यांना सांगणं आहे.